पेशवाई कलेक्शनमध्ये हे मंगलसूत्र, हे पट्टा मंगलसूत्र आहे। तसेच ना हे खाली बघताय तर हे चेन मंगलसूत्र बघताय तुम्ही, याला कलकत्ती कलेक्शन बोललं जातं। डिझाइन बघताय याला ना रजवाडी पेशवाई कलेक्शन असं म्हणतात। या कलेक्शनमध्ये हे जे मोती यूज केलेले आहेत हे रियल कलेक्शनला आपण पेशवाई कलेक्शन म्हणतो। हे सध्या ट्रेडिंगमध्ये आहे। ही जी पेशवाई कलेक्शन आहे याचे आपण स्वनिर्माते असल्यामुळे यामध्ये तुम्हाला भरपूर सारी डिझाईन्स अवेलेबल करून दिली जाईल। प्राइड वगैरे आहे ते ह्याच कलेक्शनला जास्त प्रतिसाद देतात। या दागिन्यांना आपण साऊथ इंडियन ज्वेलरी बोलतो, जे की आता ट्रेंडिंगमध्ये आहे। हे जे कलेक्शन आहे ते आपल्याला लाईट वेटमध्ये सध्या भेटेल। लाईट वेट मीन्स 15 ग्राम अबवपासून चालू। एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज आलेली आहे गिरिराज ज्वेलर्स यांच्याकडे। डोरलं मंगळसूत्र महोत्सव चालू आहे, तर आज आपण यांच्याकडे गोल्डचे मंगळसूत्राचं सर्व कलेक्शन पाहणार आहोत। आणि हो, हे स्वतः टेम्पल ज्वेलरीचे मेकर्स असल्यामुळे यांच्याकडे टेम्पल ज्वेलरीच्या मेकिंगवर भरघोस असा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। चला आता आतमध्ये जाऊयात। गिरिराज ज्वेलर्स यांच्या ग्राउंड फ्लोअरवर तुम्हाला पूर्णपणे चांदीचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये गिफ्ट आर्टिकल, जोडवी, पैंजण, समई, दिवे, त्यासोबत जर तुम्हाला नवरात्रीसाठी देवीचे मुखवटे हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला चांदीमध्ये अवेलेबल असतील। देवाच्या अतिशय अखीव मूर्त्यासुद्धा तुम्हाला यांच्याकडे चांदीमध्ये अवेलेबल आहेत। फर्स्ट फ्लोअर जो आहे त्यांचा तो पूर्णपणे सोन्याचं सेक्शन आहे। याच्यामध्ये तुम्हाला बांगड्या, चैन, मंगळसूत्र, झुमके, अंगठ्या, त्यासोबत जर तुम्हाला अँटिक कलेक्शन हवं असेल जसं की रजवाडी कलेक्शन, पेशवाई कलेक्शन, हे सुद्धा यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहे। यांच्याकडे आज आपण डोरलं मंगळसूत्र महोत्सव निमित्त सर्व प्रकारचे मंगळसूत्र, नेकलेसेस, चोकर, त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे नाजूक असे नेकलेसेस पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। नमस्कार, गिरिराज ज्वेलर्समधून अलका बोलत आहे। मी तुम्हाला डोरलं मंगळसूत्र महोत्सव आपल्याकडे घेऊन आलेला आहे। गिरिराज ज्वेलर्समध्ये डोरलं मंगळसूत्रमध्ये तुम्हाला कलकत्ती, पेशवाई, साऊथ इंडियन, अँटिक आणि टेम्पल ज्वेलरी, त्यालाच आपण महाराष्ट्रीयन लुकमध्ये पेशवाई कलेक्शन असं बोललं जातं। तर हे सर्व आपल्याला या डोरलं मंगळसूत्र महोत्सवमध्ये बघायला भेटणार आहे। हे दागिने तुम्हाला महाराष्ट्रामध्येच नाही तर ना कोल्हापूर, गोकाक, जयपूर या ठिकाणांवरून आणलेले आहेत। हे जे तुम्ही डिझाईन बघताय याला ना रजवाडी पेशवाई कलेक्शन असं म्हणतात। या कलेक्शनमध्ये हे जे मोती यूज केलेले आहेत हे रियल लुक आहेत, जे की काही वर्षापूर्वी जे ना राजे महाराजे लोक यूज करत होते, तर त्यांचं जे काम आहे त्या ठिकाणी जे ना यूज केलेले जात होते त्यांचंच कलेक्शन आपण कॉपी करून बनवले जातात। आता सध्या आपल्याला त्या टाईमचे ना डिझाईन्स वगैरे अवेलेबल आहेत। हे जे स्टोन आहेत याच्यामध्ये वेगवेगळे स्टोन्स यूज केलेले आहेत। हे स्टोन्स आहेत, हे याला कुंदन म्हणतात। यामध्ये जे मनी यूज केलेले आहेत ते क्रिस्टल्स मनी आहेत, जे अजून त्याला जास्त लुक देतात। नॉर्मल मनी आणि क्रिस्टल मनीमध्ये हा वेगवेगळा डिफरन्स असतो। या डिझाईनला अँटिक ज्वेलरी म्हणतात। ही जी वाटी आहे यामध्ये ना मोजो स्टोन्स यूज केलेले आहेत। मोजो स्टोन्स आणि साधे स्टोन्स यामध्ये डिफरन्स असतो। मोजो स्टोन्स जास्त ज्वेलरीला लुक देतात। स्टोनची ज्वेलरी खरेदी करताना स्टोनचं वजन कमी करून गोल्डमध्ये न पकडता विक्री केली जातं। या डिझाईनला वॅक्स माला म्हणले जातं। हे जे की लाईट वेटमध्ये असतं। हे तुम्हाला ना याची रेंज 2 ग्रामपासून ते 15 ग्रामपर्यंत बघायला भेटणार आहे। हे जे दागिने बघताय तुम्ही याला कलकत्ती कलेक्शन बोललं जातं। या कलकत्ती कलेक्शनमध्ये जे मणी वापरलेले आहेत हे सिंपल मोती आहेत। जसं की रजवाडी कलेक्शनमध्ये आपण क्रिस्टल मनी यूज करतात, तसं या कलकत्ती मंगळसूत्रामध्ये हे सिंपल मनी यूज केलेले आहेत।
कलकत्ती कलेक्शन जे असतं याचं ना वेट रेंज 20 ग्राम अबव असतं, 20 ग्रामपासून असतं. याची हीच खासियत आहे. ही ज्वेलरी तुम्हाला लाईट वेटमध्ये भेटेल. जे की आपण यापूर्वी पाहिलेलं होतं कलकत्ती कलेक्शन, त्यामध्येच हे कलकत्ती कलेक्शनच आहे, पण हा चेनमध्ये कलकत्ती कलेक्शन आहे, जे की या मंगळसूत्राला कस्टमरनी जास्त प्रतिसाद दिलेला आहे. या दागिन्यांना आपण साऊथ इंडियन ज्वेलरी बोलतो, जे की आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे. हे जे कलेक्शन आहे ते आपल्याला लाईट वेटमध्ये सध्या भेटेल. लाईट वेट मीन्स 15 ग्राम अबवपासून चालू होईल. यामध्ये जे स्टोन्स यूज केलेले आहेत हे पोटा स्टोन्स आहेत. हे आपण जेव्हा खरेदी करतो हे तेव्हा आपण लेस करून फक्त गोल्डचेच आपण चार्जेस लावले जातात. या कलेक्शनला आपण पेशवाई कलेक्शन म्हणतो. हे सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. हे कलेक्शनसुद्धा आपल्या महाराष्ट्राची शान आहे. पेशवाई कलेक्शनमध्ये हे मंगळसूत्र, हे पट्टा मंगळसूत्र आहे. तसेच ना हे खाली बघताय तर हे चेन मंगळसूत्र आहे. या ज्वेलरीला पण पेशवाई कलेक्शन बोललं जातं. पेशवाई कलेक्शनमध्ये नेकलेस, मणिमाळा आणि हे मंगळसूत्र याचा पूर्ण ब्रायडल सेट असा बनवून दिला जातो. पेशवाई कलेक्शनमध्ये असं तुम्हाला ना व्ही चोकोर, नेकलेस, मणिमाळा, मंगळसूत्र असा पूर्ण ब्रायडल सेट बनवून दिला जातो. चोकोरमध्ये हे वेगवेगळी व्हरायटीज आहे. हे जे कलेक्शन पाहतो तर आपण याला अँटिक ज्वेलरी म्हणतात. जे सध्याचं यूथ आहे ते ब्रायडल कलेक्शनमध्ये जे न्यू ब्राईड वगैरे आहे ते ह्याच कलेक्शनला जास्त प्रतिसाद देत आहेत. यामध्ये जे स्टोन्स वगैरे असतात, या ज्वेलरीमध्ये वेगवेगळे स्टोन्स यूज केले जातात. त्यांना वेगवेगळी नावे आहेत. तर सध्याचे तुम्ही पाहताय याला ना मोजो स्टोन्स म्हणतात. हे वजनामध्ये न पकडता मायनस केलेले जातात. हे मोती असतात. याची फिनिशिंग ॲज इट इज राहते. हे सर्व हे ओरिजिनल मोती आहेत. याची फिनिशिंग डल नाही होणार आहे. एका कलेक्शनमध्ये हे वेगवेगळे न स्टोन्स यूज केलेले आहेत. कोणताही तुम्ही लेहंगा घालणार किंवा ना साडी वेअर करणार तर त्याला तो ॲक्युरेट न मॅच होणार. हे ब्राईड कलेक्शन आहे. लेहंगा किंवा तुम्ही न साडी वगैरे वेअर करणार तर त्याच्यावरती हा ना ब्राईड कलेक्शनसाठी सर्वात मस्त दागिना आहे. ही जे तुम्ही व्हरायटी बघतात याला टर्की पॅटर्न बोलतात. हे सहजासहजी मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. अदर सेटमधून अवेलेबल करून घेतलेले आहेत. हे तुम्हाला विदिन मंथमध्ये ना भरपूर सारे याचे डिझाईन्स बघायला भेटणार आहे. तुम्ही आत्ताच पाहिलेलं हे ब्रायडल कलेक्शनसाठी आहे. अँटिक ज्वेलरी यामध्ये पण भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटणार आहेत. या पेशवाई कलेक्शनच्या आपण स्वनिर्माते असल्यामुळे मेकिंग चार्जेसवरती डिस्काउंट हा भरपूर करून दिला जाईल. आपल्या ज्वेलर्समध्ये वेगवेगळी डिझाईन्स, वेगवेगळे कलेक्शन्स पाहण्यासाठी नक्की आवश्यक भेट द्या गिरिराज ज्वेलर्स वाघोली.